आपल्या शाळेत आज एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम पार पडत आहे। रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी विद्यार्थी केवळ भावांना नव्हे तर आपल्या जीवनदात्या झाडांनाही राखी बांधत आहेत। इथे तुम्ही पाहू शकता लहानग्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने झाडाभोवती दोरा गुंफलाय आणि राखी बांधली आहे। जशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते तसेच आज आपल्या मुलांनी झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे। राखी म्हणजे फक्त नातं नाही तर एक वचन, एक जबाबदारी। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी झाडांना आपला सखा मानलं आहे। झाडे आपल्याला थंड सावली देतात, शुद्ध प्राणवायू देतात, फळं फुलं देतात आणि पाऊस पाडण्यात मोठा वाटा उचलतात। म्हणूनच प्रत्येक झाडाचं रक्षण करणं म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण करणं होय। विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने राखी बांधत असताना एकच संकल्प केला आहे, या झाडांचं संगोपन करू, त्यांना पाणी घालू, त्यांची निगा राखू आणि त्यांना तोडण्यापासून वाचवू। आजचा हा उपक्रम केवळ शाळेसाठी नव्हे तर समाजासाठीही एक आदर्श संदेश देतो। रक्षाबंधनाचा सण बहीण भावाच्या नात्याबरोबरच निसर्गाशी असलेलं आपलं बंधन दृढ करण्यासाठीही साजरा करता येतो, हे या मुलांनी दाखवून दिलं आहे। आपल्या प्रत्येकाने या छोट्या मुलांकडून प्रेरणा घेऊन किमान एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे, कारण झाडं वाचली तरच आपलं जीवन वाचेल। हा उपक्रम खरंच प्रेरणादायी असून आपल्या शाळेच्या इतिहासात एक संस्मरणीय दिवस ठरणार आहे। आप्पासाहेब देशमुख विद्यालय मध्ये खरोखरच एक सुंदर आणि आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे। रक्षाबंधनाच्या या पवित्र सणात विद्यार्थी झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत। राखी म्हणजे फक्त बहीण भावाचं नातं नसून ती एक शपथ असते, रक्षणाची, जपण्याची, साथ देण्याची। जशी बहीण आपल्या भावाकडे रक्षणाची अपेक्षा धरते तशीच आजची पिढी झाडांकडे प्रेमाने पाहते आणि त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेते। मित्रांनो, झाडं ही फक्त हिरवीगार शोभा नाहीत, झाडं म्हणजे आपल्या जीवनाचा श्वास। एक झाड दररोज किती शुद्ध प्राणवायू निर्माण करतं याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। एका मोठ्या झाडामुळे दरवर्षी जवळपास 27 लोकांना श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळतो। तसंच झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणातील प्रदूषण कमी करतात। इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थिनींनी अगदी श्रद्धेने झाडाभोवती राखी गुंफली आहे। हा क्षण फक्त प्रतीक नाही तर एक संकल्प आहे, या झाडाचं मी रक्षण करणार। झाडांचे उपयोग असंख्य आहेत। पावसाचं पाणी धरून ठेवणं, भूजलाची पातळी वाढवणं, जमिनीची धूप थांबवणं, औषधी गुणधर्म असणारी फळं फुलं देणं, सावली देणं, पक्ष्यांना घर देणं, या सगळ्या गोष्टी झाडं स्वार्थपणे करतात। पण आपणच त्यांना नष्ट करत आहोत, झाडं तोडत आहोत, जंगलं उद्ध्वस्त करत आहोत। आजचे विद्यार्थी राखी बांधत आहेत, ही फक्त एक कृती नाही तर भावी पिढीला दिलेला एक सुंदर संदेश आहे। आपण झाडांना राखी बांधली तर त्याचा अर्थ आपण त्यांना भावासारखं मानलं आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली। झाडांशिवाय आपण जगू शकत नाही। कल्पना करा, जर झाडं नसतील तर पाऊस थांबेल, नद्या कोरड्या पडतील, शेती नष्ट होईल आणि माणसाला श्वास घ्यायलाही हवा उरणार नाही। म्हणूनच झाडं ही आपली खरी संपत्ती आहेत। विद्यार्थ्यांनी राखी बांधल्यानंतर प्रतिज्ञा घेतली, या झाडांना आपण पाणी घालू, त्यांची काळजी घेऊ, त्यांना तोडण्यापासून वाचवू। ही प्रतिज्ञा खरं तर आपण सर्वांनीच घ्यायला हवी। मित्रांनो, एका बहिणीला राखी बांधून रक्षणाचं वचन देणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे। पण आज आपण निसर्गालाही आपला भाऊ मानलं तर या पृथ्वीवर हिरवाईचं रक्षण होईल। झाडं ही निसर्गाची राखी आहेत, जी आपल्याला जीवनाचा आशीर्वाद देतात। शेवटी या उपक्रमातून आपल्याला एकच संदेश मिळतो, एक झाड म्हणजे एक जीवन। झाडं जपलं तर भविष्य जपलं। चला तर मग आपण सर्वांनीही संकल्प करूया, किमान एक झाड लावूया, त्याला राखी बांधूया, त्याचं आयुष्यभर रक्षण करूया आणि हिरवं भारत घडवूया।
झाड ही केवळ आपल्या आजच्या पिढीसाठी नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही वारसा आहे. आपण जसं घर बांधतो, संपत्ती साठवतो, तशीच हिरवीगार झाड जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीत झाडांना नेहमी देवत्व मानलं गेलं आहे. पिपळाचं झाड जीवनाचं प्रतीक, वडाचं झाड दीर्घायुष्याचं प्रतीक आणि तुलसीचं झाड शुद्धतेचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. आपल्या पूर्वजांनी झाडांची पूजा करून त्यांना वंदन केलं, कारण त्यांना माहीत होतं की झाड म्हणजे जीवन. पण दुर्दैवाने आज शहरं वाढत आहेत, कारखाने वाढत आहेत, रस्ते रुंदावले जात आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जात आहेत. जंगलं नष्ट होत आहेत, प्राणी आपले घर गमावत आहेत. जर हा वेग थांबवला नाही तर पुढच्या काही दशकांत पर्यावरणाचं संतुलन पूर्णपणे ढासळेल. म्हणूनच अशा छोट्या छोट्या उपक्रमांमधून, जसे की झाडांना राखी बांधणं, पाणी घालणं, त्यांचं संगोपन करणं, आपण मोठा बदल घडवू शकतो. आजच्या मुलांनी दाखवलेला हा मार्ग आपल्याला उद्याचं चांगलं भविष्य देऊ शकतो. चला, आपण सर्वांनी झाडांशी एक नवीन नातं जोडूया. कारण झाडं वाचली तर नद्या वाहतील, नद्या वाहिल्या तर शेती बहरून येईल, आणि शेती बहरली तर संपूर्ण भारत हिरवा आणि समृद्ध होईल. मित्रांनो, झाडं ही निसर्गाची शालीन शोभा आहेत. झाडं म्हणजे सावली, श्वास आणि आयुष्याची आशा. आज आपण झाडांना राखी बांधतो आहोत, त्यांचं रक्षण करण्याची, त्यांना जपण्याची शपथ घेतो आहोत. ही भावना व्यक्त करण्यासाठी एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करत आहे. झाडा, तू आहेस जीवनाचा श्वास, तुझ्यामुळे खुलतो प्रत्येकाचा प्रवास. सावली तुझी आईच्या कुशीतल्या माईप्रमाणे, फळ फुलांनी सजवतोस जीवन सुंदर गाणे. राखी बांधली तुला, घेतली शपथ मनोमनी, जपणार तुला नेहमी, हीच वचन गाथा अनंती. तू आहेस माझा भाऊ, माझा सखा, माझा साथी, तुझ्या वाचून नाही कुणाचं जीवन मातीतली गाथी. तुझ्यामुळे पाऊस पडतो, नद्या वाहतात, पाखर घरटी बांधून गाणी गातात. तू आहेस छातछाया, तू आहेस घराचा पाया, तुझ्या वाचून नसे कधी सुखाच्या साया. म्हणूनच तुला राखी बांधतो प्रेमानं, आयुष्यभर जपणार तुझं रक्षण मनानं. तू जगलास तर जगेल हा सारा संसार. झाडा, तू आहेस आमचं अमूल्य आभूषण, अनमोल आधार. धन्यवाद. आपल्या विद्यालयात झाडांना राखी बांधण्याचा हा अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन होण्यासाठी ज्यांनी आपला मोलाचा वेळ दिला, मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं, त्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानते. सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री S.R. खाडे सर यांचे विशेष आभार मानते. त्यांच्या प्रेरणेमुळेच हा उपक्रम शक्य झाला. तसेच माननीय श्री S. बोहरपी सर, माननीय श्री P. देशमुख सर, कुमारी V.Y. माकोडे मॅडम, श्री S.P. उईके सर, श्री S.M. कावळे सर, श्री P. राऊत सर, कुमारी लीना लिखितकर मॅडम, श्री सुनील बोबडे दादा आणि श्री अजय दवंडे दादा, या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या या उपक्रमात 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, झाडांना राखी बांधली, त्यांचं रक्षण करण्याचा संकल्प केला आणि कार्यक्रम यशस्वी केला. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. शेवटी या कार्यक्रमात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आपल्या शाळेच्या इतिहासात हा दिवस पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्याचा दिवस म्हणून सदैव लक्षात राहील.